मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। सुजित झावरे यांच्याकडे धनादेश नसला तरी जनादेश आहे। त्यांच्या मागे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांची पुण्याई आहे। काम करणारा माणूस असे त्यांचे ओळखपत्र आहे। आमदार विठ्ठल लंघे, अमोल खताळ, शरद सोनवणे या आमदारांच्या पंक्तीमध्ये आता झावरे पाटलांना बसवायचंय। स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भगवा फडकवण्याची वेळ आता आली आहे। पारनेर तालुका हा शिवसेनेचा गड आहे। झावरे पाटील यांच्या रूपाने आता पारनेरच्या शिवसेनेला नवं नेतृत्व मिळालंय। यापुढील काळामध्ये सुजित झावरे पाटील यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहणार आहे, असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। पारनेर इथे सुजित झावरे पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेश मेळाव्यात ते बोलत होते। अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यात शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी 25 सरपंच, अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करत झावरे पाटील यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। झावरे पाटील यांच्याकडे धनादेश नसला तरी जनादेश आहे, असे शिंदे यांनी म्हटले। तर या पक्षप्रवेशानं पारनेर तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे। मेळाव्यात शिंदे यांनी पारनेरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्यात। मनरेगा निधी वाढवण्याचे निर्देश माजी मंत्री गोगावले यांना देणार आहे आणि पारनेर पाणीपुरवठा योजनेचा DPR तात्काळ मंजूर होईल। तसेच नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होईल, असं त्यांनी म्हटलं। बिबट्याच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांवरती नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिलं। मेळाव्यासाठी आमदार शरद सोनवणे, आमदार विठ्ठल लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना सचिव राम रेपाळे, प्रवक्ते संजीव भोर पाटील, सुदेश झावरे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, शिवसेना नेते संदेश कारले, बाबू टायरवाले, सुप्रिया झावरे पाटील, सविता झावरे पाटील, रेश्मा जगताप, विद्या गाडेकर, मीरा शिंदे, सुनील फापाळे, प्रताप कुलट, संभाजी कदम, दिलीप सातपुते, आनंद शेळके, रामदास भोर, खंडू भुकन, सुरेश पठारे, बाठ झावरे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब माळी, बबन पवार सर, योगेश रोकडे, नितीन शेळके, सुभाष फराळ, माजी सभापती अरुणराव ठाणगे, बापूसाहेब भापकर, सतीश पिंपरकर, उपसरपंच माऊली वरखडे, युवा नेते स्वप्नील राहींज, कैलास कोठावळे, अमोल साळवे यांच्यासह हजारो कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय आलेख बघितला, वयाच्या 23व्या वर्षी पंचायत समिती सभापती झाले तुम्ही। 28 वर्षा सर्वात तरुण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आणि तिकडे ब्रेक लागला। आता ज्यांनी स्थगिती, तुम्ही म्हणाले की कामाला स्थगिती लोक देत नाहीत लोकप्रतिनिधी, आणि स्थगिती देणारा लोकप्रतिनिधी असू शकत नाही। तुम्ही चिंता करू नका। आपला जो काही मनरेगाचा फंड आहे, मी भरत गोगावलेंना स्वतः सांगेन
या ठिकाणी जो मंजूर आहे त्यापेक्षा आणखी जास्ती वाढवा, कारण लोकांना स्थगिती आवडत नाही. मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती सरकार होतं, आता स्थगिती सरकार होतं त्याचं काय झालं माहिती आपल्याला. ज्यांनी सगळे स्पीड ब्रेकर टाकले, विकास प्रकल्प बंद पाडले, याला स्थगिती, त्याला स्थगिती, अमक्याला स्थगिती, तमक्याला स्थगिती, असे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करताना विरोधी पक्ष कोर्टात गेले, आमचं केलं, खोडे घातले, विरोध केला. हे म्हणा निवडणुकीसाठी फक्त खोटी आश्वासन आहेत असं म्हणाले. परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता, त्यामुळे मी या लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना चांगला जोडा दाखवा. आणि त्यांनी असा दाखवला, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर नाही, 232 नंबर. महायुतीचे आमदार किती आले? 232. आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय आणि हे सांगतो, कोणी किती अफवा पसरवल्या, काही सांगितलं, खोटं पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री मी झालो, उपमुख्यमंत्री मी आहे. जेव्हा सीएम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे, केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा सुजित्रा तालुके झाले पाहिजे. बिबट्याची भीती, दहशत आता दूर झाली पाहिजे. शिवसैनिकांची भीती बिबट्याला वाटली पाहिजे, असं काम करूया आपण. आणि म्हणून त्याचं देखील मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आलोय. सुजितराव, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय, त्या आता पुढं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुठलाही मृत्यू होऊ नये अशा प्रकारचं तजवीज जे काही करायचं त्यासाठी आपण नियोजन आपण करतोय. आणि जी काय भीती आहे ती दूर करण्याचं काम शासन नक्की केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऋषींच्या या पावनभूमीमध्ये आज 14 वर्षानंतर माझा वनवास संपला असं मी या ठिकाणी म्हणतो. खूप दिवसातून स्वतःच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मला मिळाली. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः आपल्या प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातील शिवसेनेचे सचिव रामजी रेपाळे साहेब, जिल्हा परिषदेमध्ये मी ज्यांच्याबरोबर काम केलं असे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलरावजी लंगे साहेब, शेजारी तालुक्यातील आमदार अमोलजी गटाळ साहेब, दुसरे नेते सदाशिवरावजी लोखंडे साहेब, स्वर्गीय वसंतराव दादांच्या बरोबर ज्यांनी अतिशय खूप वर्ष काम केलं आणि ज्यांनी 5 टर्म श्रीरामपूरच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला ते भानुदासजी मुरगुटे साहेब. मी सगळ्यांचा नामोल्लेख आता करत नाही. सर्व मान्यवर साहेब, एकच विनंती, मला या फोटो घ्यावा लागेल. या ठिकाणी सन्मान होत आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.